अरे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या ट्रॅक्टरांचा काय मेळावा भरला काय, जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत फक्त ट्रॅक्टर दिसत होते नक्की काय विषय झाला. आणि आज निखिल सदगीर एवढा रात्रीचा ट्रेन मध्ये बसून नक्की चाललाय कुठं. तर आज निखिल सदगीर सकाळी ट्रेन मध्ये बसून आलता डायरेक्ट आपल्या नाशिक रोडवरून मनमाडमध्ये उतरायच्या आधीच आपल्या मित्राला फोन केलता, मग तो आलता आपल्याला स्टेशनवरती घ्यायला. त्याच्यासोबत मस्तपैकी गप्पा मारत निघालो मनमाडच्या बाजार समितीकडे. तर निखिल सदगीर नाशिक रोडवरून आलता मित्रांनो आपल्या मनमाडला मक्का विकायला. आपल्या मक्काचा जिथं लिलाव राहतो तिथं गेलो, पण मग तिथली एवढी गर्दी बघून आमची तर डायरेक्ट फाटली. म्हणलं आज निलाव कधी होतो काय माहिती. 10, 20, 30 नाही तर डायरेक्ट 50-100 ट्रॅक्टर आले असतील निलावाला. आणि त्यात व्यापारी एवढे हळूहळू निलाव करताय का डायरेक्ट झोप यायला लागली होती. इकून तिकून 2-3 तासांनी नंबर लागला आणि निलाव झाला. इकून तिकून निलाव झाला, ट्रॅक्टर खाली करायला एवढी मोठी लाईन होती का चायला म्हणलं बस. म्हटलं आज तर काय मी नाशिक रोडला जात नसतोय. सकाळी 9 वाजेपासून तर डायरेक्ट 4 वाजेपर्यंत बाजार समितीत होतो. त्याच्यानंतर मग बाहेर निघालो. अरे ते जाऊ द्या, आपल्या नाशिक रोडलाच नाही तर इकडे मनमाड मध्ये पण भारी भारी हॉटेल. मनमाडकरांनो ते जाऊ द्या, या हॉटेल बद्दल काय म्हणणं कमेंट करून सांगा बरं. दिवसभर उन्हात राहून तर जाम टेन्शन आलतं आणि जाम थकलो होतो, पण मग आपल्या महाराजांचा एवढा भारी पुतळा पाहून डायरेक्ट फ्रेश झालो. त्याच्यानंतर आपल्या दोस्ताला घेतलं आणि निघालो परत रेल्वे स्टेशनकडे. आपला मित्र म्हणतो भाऊ डायरेक्ट पायी जायचंच नाही, मस्तपैकी लिफ्टनी. म्हटलं बरं आहे भाऊ तुझं. इकून तिकून स्टेशनवरती आलो, पण अजून रेल्वे यायला अजून टाइम होता. घरी यायला डायरेक्ट 8-9 वाजले होते भाऊ. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, झाला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच आपण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.